वाटाणा आणि बटाट्याची ग्रेव्ही तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली असेल, पण पटकन होणारी रेस्टॉरंट स्टाईल वाटाणा आणि बटाट्याची भाजी आज आपण बनवणार आहोत. अगदी ही भाजी तुम्ही रस्सा ठेवून करू शकता किंवा ग्रेव्हीमध्येही करू शकता. खायला खूप अप्रतिम लागते. एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरून ही भाजी आपण रेस्टॉरंट स्टाईल बनवणार आहोत. तर वेळ न घालवता आपण रेसिपी स्टार्ट करूया. नमस्कार, मी शिल्पा. टेस्ट ऑफ शिल्पाज लाईफ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता वेळ न घालवता आपण रेसिपी सुरुवात करूया. यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल ओतलेलं आहे. तेल जरा थोडंसं जास्त घालायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहेत. जिरे जरा व्यवस्थित तडतडून द्यायचे आहेत. जिरे तडतडल्यानंतर त्यानंतर आपण त्याच्यात टाकूया अर्धा चमचा हिंग. त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या कमी जास्त प्रमाणात करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर एक मोठा कांदा मी व्यवस्थित बारीक कापून घेतलेला आहे, तो आपण टाकून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित भाजायचा आहे. लालसर असा भाजून द्यायचा आहे कांदा. बघा व्यवस्थित भाजलेला आहे आपला कांदा. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा आलं लसूण पेस्ट. तीही व्यवस्थित हलवून भाजून घ्यायची आहे. त्याच्याबरोबर व्यवस्थित ती भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1 बारीक चिरलेला टोमॅटो. तोही व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. गॅसची आच मंद ठेवायची आहे, कारण भाज्या खाली लागण्याची शक्यता असते. कांदा आणि टोमॅटो. त्यामध्ये आपण मसाले टाकूया. त्यासाठी मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे आपण लाल तिखट टाकूया. तिखट कमी जास्त प्रमाणात तुम्ही टाकू शकता तुमच्या इच्छेनुसार. 2 चमचे पण धनेपूड टाकूया आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकायचे आहे. मिश्रण पुन्हा एकदा हलवून घेऊया, कारण ते खाली लागेल नाही तर. आता त्यामध्ये सिक्रेट घटक म्हणजे अर्धा चमचा आमचूर पावडर टाकूया आपण आणि मीठ टाकूया अर्धा चमचा. आमचूर पावडर यासाठी टाकायची त्याच्यामुळे थोडासा आंबूसपणा भाजीला येतो, थोडासा आंबटपणा छान लागतो. आता आपण त्यामध्ये मोठे 2 बटाटे व्यवस्थित धुवून कापून टाकलेले आहेत. त्याची व्यवस्थित सालं काढून घ्यायची आहेत बटाट्यांची. त्यानंतर मोठ्या फोडी करून टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये थोडासा अर्धा ग्लास पाणी टाकूया. हे बटाटे अगोदर आपण शिजवून घेऊया. 80 ते 90% बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. मंद आचेवर गॅसवर ठेवायचं आहे. अधूनमधून चेक करत राहायचं आहे बटाटे शिजले आहेत की नाहीत ते. अजून बटाटे शिजलेले नाही आहेत. आपण अजून यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. पुन्हा एकदा 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. दहा मिनिटं झालेली आहेत. बटाटे आपले बरेपैकी शिजलेले आहेत. आपण आता चेक करून बघूया. व्यवस्थित बटाटा शिजलेला आहे. बघा या पद्धतीने 70 ते 80% शिजलेला हवा बटाटा. आता यामध्ये 1 कप मटार टाकूया आपण. हे मी फ्रोझन टाकलेले आहेत. फ्रोझन लगेच शिजतात आहे. त्या ह्याच्यातच मी वाफ काढून घेते, म्हणजे ते 10 मिनिटात शिजतील लगेच. कवर करून ठेवलेलं आहे मी. झालेले आहेत 5 मिनिटं. आता मटार शिजलेले असतील. बघा व्यवस्थित शिजलेले आहेत मटार पण. बघा किती छान रस्सा भाजी लागते. याच्यात तुम्ही अजून ग्रेव्ही वाढवू शकता किंवा एवढीही ठेवू शकता. आपली आलू मटारची भाजी तयार झालेली आहे. खूप छान टेस्टी लागते ही भाजी. आता आपण यावर कोथिंबीर टाकून गार्निश करूया. बघा झटपट झालेली आहे ही भाजी. ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये मला सांगा ही भाजी तुम्ही करून पाहिली का आणि तुम्हाला आवडली का. पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.